काही दृष्टिकोन आहे तो नक्कीच सकारात्मक झाल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच कटार असे येत आहेत, आम्ही चर्चा करत होतो. एक तुमच्या भुंगडे हातगावमध्ये बैलगाडीनं रेती आणत होते. मी म्हणलं सर, यापूर्वी हायवा ट्रॅक्टर आणि जेसीबी शिवाय निघायचे नाही, आता बैलगाडीपर्यंत आपण प्रवेश केलेला आहे. याचं कारण कसं आहे, हे असं का होऊ शकलं? एकटा विजय चव्हाण एक तहसीलदार म्हणून याच्या अगोदर भरपूर तहसीलदार येऊन गेलेले आहेत. फक्त विजय चव्हाण तहसीलदार म्हणून नाही, कुठल्या तरी एखाद्या शिक्षकानं, कुठल्या तरी एका समाजानं, कुठल्या तरी समाज म्हणजे सार्वजनिक समाज, त्या समाजानं त्याच्यामध्ये कुठेतरी नैतिकता ठेवलेली आहे, नैतिकता कुठून भरलेली आहे. म्हणून नैतिक झालो, म्हणून मी काही करू शकलो. म्हणून तुम्हाला सांगतो सर, की असे विद्यार्थी घडावा, की असे अनेक विजय चव्हाण सारखे लोक जर तयार झाले तर आपल्याला समाजामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, नैतिकतेची कमी पडणार नाही, आर्थिक जे काही गोष्टी असतात त्याची सुद्धा कमी पडणार नाही. यासाठी तुम्ही जे काही आज ही मेहनत घेत आहात, तुम्हाला काही वेळेस वाटत असतील, काही लोक बऱ्याच वेळेस काय असतात की आपण वेगळ्या पद्धतीने काही काम करत असेल. आता मी वेगळ्या पद्धतीने काम करलो पण मला वेळामध्ये काढतात बरेच आमचे अधिकारी मित्र. तुमचेही मित्र म्हणत असतील काय सर आम्हाला काही काम धंदा नाही, विनाकारण काहीतरी असे उद्योगधंदे आमच्यावर लादून देतात. पण सर ही काही विनाकारण नाही, हे तुम्ही समाज घडवत आहात.